स्वर्गीय लोकनेते आदरणीय दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहात. खरं तर 28 तारखेची सकाळ 9:30ची वेळ जी बातमी आली ती मनाला खरं तर सुन्न करून गेली. दादा नुसते पिंपरी चिंचवडचे दादा नव्हते, संबंध महाराष्ट्राचे लोकनेते, विकास पुरुष म्हणून दादा सगळ्यांच्या मनात होते. आज या पिंपरी चिंचवड शहराची जडणघडण होत असताना असे अनेक विषय दादांनी या शहरामध्ये आणले. या शहराच्या 91ला जेव्हापासून दादा या शहरात आले, 35 वर्षाच्या कार्यकालामध्ये छोटी गावांचं शहर आणि या शहराची मेट्रो शहराकडे वाटचाल, याच्यामध्ये दादांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता. लहान लहान गोष्टीसुद्धा दादा त्याच्यामध्ये पाहत होते. दादांचा अनेक वेळा सहवास लावला. त्याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगतो की स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप आणि दादांच्या समोर आम्ही एक विषय घेऊन गेलो. पिंपळे सौदागर या ठिकाणी शिवछत्रपती लिनियर अर्बन गार्डन, जे आपल्याकडं SMTRची जागा होती अतिरिक्त, त्याच्यामध्ये एक चांगला आर्किटेक्चर नेमून एक चांगलं सुंदर लँडस्केप करायचा निर्णय त्यावेळी झाला. पण नुकतीच राज्यामध्ये सत्ता बदल झाली, शहरातली सत्ता दादांकडेच होती, त्याच्यामध्ये बजेट मिळत नव्हतं. स्वर्गीय लक्ष्मणभाऊंनी मला सांगितलं की दादांना जाऊन तू भेट. मी दादांना भेटलो. दादांनी क्षणाचा विलंब न करता, त्यावेळेस कमिशनर राजू जाधव साहेब होते, त्यांना आपल्या गाडीमध्ये बसवलं, मला बसवलं, प्लॅन समजून घेतला आणि क्षणाचा विलंब न करता की या शहरामध्ये एक चांगली डेव्हलपमेंट होऊ शकते, चांगलं लँडस्केप होऊ शकतं, आणि तो निधी दादांनी मंजूर करून द्यायला लावला. म्हणजे असं विजन असणार नेतृत्व, आणि आज आपण खरं तर या नेतृत्वाला मुकलोय. कारण मनाला आजही मन मानत नाही की आपण दादा आपल्यातून निघून गेलेत, एवढे महान लोकनेते आपल्यातून निघून गेलेत. आताच भाऊसाहेबांनी सांगितलं की, जसं महेश दादांनी सांगितलं की अजित सृष्टी आपल्याला या शहरामध्ये उभी करायची, आणि भाऊसाहेबांनी सांगितलं की चांगला पुतळा हा दादांच्या सगळ्या स्मरणात राहील, अशा प्रकारचा पुतळा आपण जी महानगरपालिकेची बिल्डिंग त्यासमोर अजित सृष्टी जी उभी करतोय, त्याच्यामध्ये आताच आम्ही सगळ्या नगरसेवकांची बैठक घेतली. त्याच्यामध्ये एक चांगला निर्णय आमचा तिथे झाला आहे. आदरणीय महेश दादा असतील, आदरणीय शंकरशेठ जगताप असतील, अमितजी बोरखे आमदार असतील, आदरणीय उमाताई असतील, एक भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही एक दादांचा चांगला पुतळा भव्य दिव्य असा करण्याचा तिथं निर्णय घेतलेला आहे. कारण दादांनी या शहरासाठी खूप काही दिलंय. सगळ्यांच्या घडवण्यामध्ये दादा आहेत. दादा आजही या शहरामध्ये आहेत आणि भविष्यातही नुसते अजित दादा म्हणून नव्हते की दादांचे विचार आपल्या सगळ्यांपर्यंत राहिले पाहिजे.